आपल्या सगळ्यांना एक चांगला व्यक्ती बनण्याची इच्छा असते, एक असा व्यक्ती जो खुश आहे स्वतःसोबत, स्वतःच्या परिस्थितीसोबत आणि त्याच्या नशिबासोबतही. पण आपल्यात काही अवगुण हे भरल्या जातात आणि हे कशामुळं, तर इतरांच्या अनुकरण करण्यामुळं. सेनेकाच्या मते एक बर्बाद झालेला जोडीदार दुसऱ्याला हळूहळू दुर्बल आणि कमकुवत बनवत असतो. एक श्रीमंत शेजारी दुसऱ्यात इच्छेची आग भडकवत असतो आणि एक खुन्नशी जर सोबती असेल तर सगळ्यात सोज्वल आणि उघड असलेल्या स्वभावालाही संसर्गित करत असतो. मित्रहो, ही इतर लोकच आहेत ज्यांच्या सहवासाने आपण आपल्या स्वभाव वृत्तीत बदल करू लागतो. या जमावापासून आपल्याला वेगळे होणं खूप गरजेचं आहे. सेनेका म्हणतात, घरातून निघताना घेऊन गेलेला स्वभाव परत येताना तो कधीच नसतो. ज्या गोष्टी आधी स्थिर झालेल्या असतात त्या परत ढवळल्या जातात आणि ज्यांची मी सुटका करून घेतलेली असते त्या परत येताना मला दिसतात. कित्येक लहान मुलं त्यांच्या संगतीमुळे आज व्यसनाधीन, स्त्री पुरुषाचा भेदभाव करणारी, जात धर्मावरून मनात चीड घेऊन वाढताना आपल्याला दिसतायत. पण हे का? कोण शिकवतंय यांना? उत्तर आहे जमाव, गर्दी. सेनेका म्हणतात, जितकी मोठी ही गर्दी तितका मोठा धोका असतो. त्या काळातलं वर्णन करत असताना त्या काळातील जे ग्लॅडिएटर्स होते त्यांच्या खेळाविषयी ते सांगतात. लोकांना त्या काळात अशा मृत्यूच्या खेळात ढकलल्या जायचं, कधी सिंहापुढे तर कधी एकमेकांपुढे. आता सुप्रसिद्ध असलेल्या ग्लॅडिएटर्सच्या लढायापेक्षाही लोकांना संरक्षणाविना ज्या उघड्या छातीने लढाया असायच्या त्या पाहायला आवडायच्या, जेणेकरून त्यात झालेला एकही वार वाया गेला नाही पाहिजे. जे या लढाईत वाचतील त्यांना लगेच सुटका होत नव्हती, त्यांना लगेच जुंपल्या जायचं दुसऱ्या लढायांसाठी. मग त्यांच्यासाठी बाहेर पडण्याचा मार्ग एकच, तो म्हणजे स्वतःचा अंत. आता ही मृत्युमुखी पडणारी लोक दरोडेखोर किंवा खुनी जरी असली आणि त्यांना त्यांचं मृत्यू हे डिझर्विंग जरी असलं तरी आपण काय पाप केलंय जे आपल्या समोर हे पाहायला मिळतंय? त्याचा खून कर, त्याला चापकाने मारा, आणखी रक्तपात करा. अरे तो आणखी शूरपणे बळी पडत नाहीये. अरे त्याला तलवारीने भ्यायला काय झालं? खेळात विश्रांती आली त्या दरम्यान आणखी काही गळे कापले गेले पाहिजेत, जेणेकरून काहीतरी चालत राहिले पाहिजे. जी लोक प्रेक्षकात थांबून असं ओरडतात, सेनेका म्हणतात, ती लोक घरी गेल्यावरही ह्या गोष्टी सोबत घेऊन जात असतात आणि पुढे आपल्या आयुष्यातही त्याचं अनुकरण करायला लागतात. या गोष्टी त्या काळातल्या आहेत, त्यांचा इथे काय संबंध असा विचार करू नका, कारण ह्यात तीळ मात्रही फरक पडला नाही. धर्म, जात, प्रसिद्धी, ऐश्वर या सगळ्या गोष्टींच्या विषमतेने आपण आजही वेगवेगळ्या जमावात वाटल्या चाललो आहोत आणि या जमावात स्वतःला सहभागी करून घेऊन या जमावाचे सगळे अवगुण आपण आत्मसात करतोय. आपल्याला या जमावाची घाण आपल्यात उतरवली नाही पाहिजे. त्यामुळे सेनेका म्हणतात, जितकं होईल तितकं स्वतःला त्यांच्यापासून वेगळे करा. त्यांची संख्या जास्त असली म्हणून त्यांचं अनुकरण करू नका आणि ते तुमच्यासारखे नाहीत म्हणून त्यांचा तिरस्कारही करू नका. त्यांच्याकडे न जाता स्वतःकडे परत या. आपल्याला आपला वेळ अशांसोबत खर्च केला पाहिजे जे आपल्यात सुधारणा करतील आणि ज्यांच्यात आपल्यामुळे बदलाव होईल त्यांचं आपल्याला स्वागत केलं पाहिजे. आपलं हे जीवन परस्पर निर्भर आहे. आपण जेव्हा दुसऱ्यांना शिकवतो तेव्हा स्वतः देखील शिकतो, असं सेनेका म्हणतात. धन्यवाद.